आजकाल अनेक महिला आणि मुलींना घरात नेमके कपडे कसे घालायचे हा प्रश्न नेहमीच पडत असतो. बाहेरचं कोणी येणार नसेल तरी आपल्या स्वतःसाठी घरातल्या लोकांसाठी आपण छान आणि व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. म्हणूनच घरातला लुकही थोडा स्टायलिश आणि आरामदायी असावा. यासाठी तुम्ही घरात कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नंबर 1, गाऊन. कपड्यांमधून हवा खेळती राहते, त्याचा नक्कीच शरीराला फायदा होतो. त्यामुळे सुती कपड्यांच्या माध्यमातून शरीराला ऑक्सिजन मिळायला देखील मदत होते. या कपड्यांमुळे त्वचेला कोणताही त्रास देखील होत नाही आणि रॅशेस किंवा ॲलर्जी होण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्ही मार्केटमधून किंवा चांगल्या प्रकारचे गाऊन खरेदी करून ते स्टायलिश गाऊन देखील तुम्ही घालू शकता. नंबर 2, कोअर्ड सेट. सध्या कोअर्ड सेटची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे. हे कपडे अगदी सैलसर असल्याने घरात घालायला अतिशय आरामदायी असतात. अनेक मुली हे कोअर्ड सेट घरात घालण्यासाठी वापरू शकतात. अनेक वेगवेगळे पॅटर्नही बाजारात उपलब्ध आहेत. नंबर 3, फ्रॉक किंवा वन पीस. हल्ली वेगवेगळे आकर्षक फ्रॉक देखील बाजारात मिळतात. प्रत्येकाची स्टाईल ही खूपच छान असते. त्यामुळे गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत येणारे फ्रॉक किंवा वन पीस तुम्ही घरात घालण्यासाठी वापरू शकता. नंबर 4, मॅक्सी ड्रेस. तुम्ही मॅक्सी ड्रेसही नक्कीच ट्राय करू शकता. ही फॅशन सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. हे प्युअर कॉटनचे ड्रेस तुम्हाला वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल असा हवा तसा लुक देतात. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनच्या या ड्रेसवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटचाही मस्त वापर केलेला असतो. त्यामुळे तुम्ही घरात घालण्यासाठी कॉटनचे मॅक्सी ड्रेसही वापरू शकता. नंबर 5, शॉर्ट्स. अनेक वेळा आपल्याकडे टी शर्टचे अनेक पर्याय असतात, पण शॉर्ट्स मध्ये कमी असतात. म्हणून अशा बजेट फ्रेंडली शॉर्ट्स तुमच्या वॉर्डरोब मध्ये नक्की ठेवा. तुम्हाला हलके फुलके कपडे घालायचे असतील तर तुम्ही शॉर्ट किंवा टी शर्ट्स नक्कीच घालू शकता. नंबर 6, कफ्तान स्टाईलचे नाईटवेअर. पावसाळ्यात हिवाळ्यात कफ्तानपेक्षा अधिक आरामदायक कपडे असू शकत नाही. या कफ्तानच्या कमरेवर असलेल्या लेसने तुम्ही तुमच्या आकारानुसार ते घट्ट किंवा सैल करू शकता. त्यामुळे घरात अगदी नाईटवेअर साठी तुम्ही कफ्तान स्टाईलचे नाईटवेअर नक्कीच ट्राय करू शकता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर जरूर सबस्क्राईब करा.